वसई किल्ल्यावरून एक अवचित प्रकार समोर येतोय। समाज माध्यमावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय। एक आपला मराठी बांधव छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेमध्ये त्या ठिकाणी गेला असता एक माजोर्डा परप्रांतीय सुरक्षा रक्षक हा SIS नावाच्या संस्थेचा सुरक्षा रक्षक आहे असं कळतंय। त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत असणाऱ्या व्यक्तीला मज्जाव करतोय, इथे मनाई आहे असं सांगतोय। हा माजोर्डेपणा महाराष्ट्रामध्ये वाढलाय। बरं, छत्रपतींच्या वेशभूषेत समोरची व्यक्ती असताना देखील त्यांना सांगतोय की इथे मराठी नाही हिंदीत बोला, मला मराठी कळत नाही, हिंदीत बोला। हा माज आता छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत असणाऱ्या व्यक्तींना देखील सामोरे जावं लागतंय। सामान्य माणसाला तर अनेक ठिकाणी मराठी नाही हिंदी बोलो हा माज दाखवला जातो आणि ही दडपशाही सर्वत्र सुरू असताना मात्र आमचे राज्यकर्ते यांना निवडून दिले, सत्तेवरती बसलेत माननीय मुख्यमंत्री आणि सर्वच मंत्री महोदय या सर्व गोष्टीवरती गप्प बसून आहे। या सर्व घटना दिवसेंदिवस वाढत असताना यावरती कोणी ठोस उपाय काढत नाहीये। कोणी येतंय, कुठेही नोकरी करतंय, आमच्या गड किल्ल्यांवरती मराठ्यांचा इतिहास असणाऱ्या किल्ल्यांवरती हे परप्रांतीय करतायत काय? स्थानिक इथे सुरक्षा रक्षक नेमू शकत नाहीयेत का? माननीय मुख्यमंत्री आपण यांना ताकद देताय, बिहारमध्ये जाऊन आपण स्वतः सांगताय की छठपूजा काय असते, तुम्ही मराठी भाषिक मुंबईत येऊन आम्ही तुम्हाला दाखवू कशी नियोजन असतं ते। आपण यांना प्रोत्साहन देतायत, आपण सांगताय की मराठी बोलण्याची मागणी केल्यावरती सरकार ही दडपशाही सहन करणार नाही, म्हणून हा माज मराठी माणसावर या लोकांचा वाढलेला आहे। मराठी एकीकरण समिती या घटनेचा निषेध करते, सरकारला सांगते, पुरातत्व विभाग कुठे आहे, पुरातत्व विभागाला देखील सांगते सर्व आमचे गड किल्ले या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक पुरवलेले आहेत हे सर्व स्थानिक मराठी भाषिक असले पाहिजे, जेणेकरून हा वाद होणार नाही। आणि अशा व्यक्तींना त्या ठिकाणी नेमलं पाहिजे ज्या लोकांना महापुरुष कोण आहे, छत्रपती शिवराय काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत हे कळतील। या अशा अडाणी परप्रांत्याला आमच्या गड किल्ल्यावरती आणि महापुरुषांच्या वास्तूंच्या ठिकाणी अजिबात नेमणूक करू नये अशी मराठी एकीकरण समितीची मागणी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।